तर मित्रांनो, आपण या चित्रपटाचे खलनायक म्हणजे एक अघोरी व्यक्ती आहे की आणि त्याच्यामध्ये त्याच्या भोवती सगळं हे कथानक गुंफलेलं आहे. तर आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. यशराज डिमळे, खरं तर आम्ही खूप चांगले मित्र आहेत. बरेच सिनेमे आम्ही एकत्र केले. त्यांचा खोडा सिनेमा तुम्ही पाहिलाय, त्यांचा रौंदळ पाहिलेला आहे, बबन सिनेमा पाहिलेला आहे. म्हणजे रांगडी कॅरेक्टर आणि त्याला एक नानक खणखणीत म्हणतो ना, तो यशराज. यशराज या भूमिकेबद्दल काय सांगशील आणि काय याच्यासाठी मेहनत केली? आता तो बसताना बघा कुठे बसलाय. त्यांनी खूप खरं तर तो खूप म्हणजे ग्रामीण भागातला व्यक्ती आहे आणि मनापासून काम करतो. तर मित्रा, काय सांगशील आपल्या या भूमिकेविषयी? अघोरीचं मी याच्यामध्ये कॅरेक्टर साकारतोय. माझ्या आयुष्यामध्ये पहिलाच हा अनुभव इतक्या मोठ्या पातळीचा असेल. जसं की आपण टीजर मध्ये पाहतोय, योनी योगी सिद्धी नावाचा एक विधी सुरू आहे. तर त्याच्यामध्ये काय असतं की दोन हे जे अघोरी असतो तो एक निर्मळ आत्मेच्या शोधामध्ये असतो आणि त्या निर्मळ आत्म्यासोबत मनामध्ये कुठलीही वासना न जागी होता त्या निर्मळ आत्मेला आपल्या जांगांवरती बसून ती तपस्या पूर्ण केली जाते. म्हणजे याच्यामध्ये काय ना की आणि याच्याच विरुद्ध पहा बरं का, दुसऱ्या मिनिटाला जर वाघ दिसला ती पण एक विधी असते. निशस्त्र जिवंत वाघ फाडायचा आणि त्याचं कच्चं मांस खायचं. एका बाजूला तो पुरुषत्व त्याचं सिद्ध करतोय आणि दुसऱ्या बाजूला तो कसा निर्मल निर्मोही आहे हे सुद्धा दाखवून देतोय. एखाद्या अवयव आपल्या मनमेंदूशी संलग्न नसेल, शरीराचा कुठलाय हात, तो मनमेंदूशी संलग्न नाहीये, मग तो हात वरतीच धरून राहणे. जोरपर्यंत वरती धरायचं जोरपर्यंत त्याच्यातलं रक्त साकळत नाही, त्याचं लाकूड बनत नाही. हे अशी विधी एका रायटरनं आणि ते कॅरेक्टरचा ग्राफ, हे अशा सगळ्या गोष्टी रायटरने एखाद्या आपल्या कथेमध्ये, आपल्या स्क्रीन प्ले मध्ये, आपल्या पटकथेमध्ये लिहिणं आणि ते दिग्दर्शकानं त्या सगळ्या कॅनव्हासवरती पाहणं आणि ते आपल्या वाट्याला येणं आणि आपण ते पोर्ट्रे करणं, म्हणजे अमर झालो. खरं सांगतो तुम्हाला, मी जिवंतपणे स्वर्ग पाहिला. मी आभारी आहे नामदेव सरांचा, मी महेशचा आभारी आहे की त्या पोरानं गेले 3-4 वर्ष झाले ना दुसरा सिनेमाच केला नाही इंद्रजाल सोडता. आणि खरंच हे खणखणीत नाणं बनले. वेळ का कोणी द्यावा नाही, का करावं नाही. आज आपण या जंगलात आलो, आज 4 किलोमीटर जंगल तुडवत आलोय, जुळू चिटकले आपल्याला. आज इथं अस्वलीची भीती, वाघाची भीती, बिबट्याची भीती, तरी आज इथं आलो. ही प्रेम आहे आणि या सिनेमाचं खरं तर काय भव्य दिव्य सगळं बनलंय त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. नाहीतर आपण स्टुडिओ मध्ये पाहतोच की आपण इंटरव्ह्यू